गाईज आपला झालं तिसरा पार्ट चालू। तर आम्ही सगळेजण सकाळी सकाळी मस्तपैकी नाश्ता करून कुठे चाललोय, तर आम्ही चाललेलो आहे गणपतीपुळ्यालाच भाई। कोकणात आलो आणि बाप्पाचे दर्शन नाही घेतले तर काय फायदा। गाईज बाहेर बघा किती मस्त निसर्ग आहे सकाळी सकाळी, तर भाई एकदम फ्रेश वाटतंय। आणि आम्ही चाललेलो आहे गणपतीपुळ्यालाच भाई। निसर्ग बघता बघता फायनली पोहोचलो श्री क्षेत्र गणपतीपुळ्यालाच भाई। जाम भारी वाटत होता, काय खतरनाक। पण पावसाला बघवलं नाही ना, तर लगेच भाई पाऊस आला, तर आम्ही छत्रीमधनं चाललेलो आहे भाई। आज थांबणार नाही, आज आम्ही फायनली पोहोचलो गणपतीपुळ्याला। चला चला आतमध्ये जाऊ। तर मस्त ही गर्दी बिर्दी काय नव्हती, तर मस्त आपले दर्शन बिर्शन तर एक नंबर झाले। आतमध्ये ब्लॉग काढू शकलो नाही, पण पाऊस तर एक नंबर आला भाई। जाम भारी वाटत होता। तुनाल पण खुश झाला, कारण लगेच दर्शन झालं आमचं अर्ध्या तासामध्ये। तर जाम भारी वाटतंय। पण गाईज इथनं बघा किती सुंदर वाटते, पाऊस पडते, पावसाचा आवाज जाम भारी वाटते। 3 माकडं छत्रीच्या आतमध्ये काय करता, आणि गणपतीपुळ्याला तुम्ही खिचडी नाही खाल्ली तर भाई काहीच नाही, एवढी टेस्टी खिचडी असते भाई, एक नंबर लागते। मला तर जाम भारी वाटते, तुम्ही पण आणि एकदा ट्राय करा। तर इथून आमचं दर्शन झालं भाई, जाम भारी वाटतं। खिचडी एकदम टेस्टी होती ना मेरी जान, तर भाई जाम भारी वाटला। बाहेर आलो तर गाईज आपला ब्लॉग आवडला लाईक आणि शेअर करायचं, आणि आपला चौथा पार्ट पण येणार त्याला पण असंच प्रेम द्या, आणि आपल्या ब्लॉगला खूप सारं प्रेम देऊन शेअर करा ना मेरी जान।